मित्रांनो, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर घेतली. शिक्षणातला सुद्धा माहित नसलेल्या माणसाने आज 45 लाखाची गाडी घेतली, ते फक्त व्यवसायाच्या जीवावर. मला माझ्या शेतकरी आणि मराठी मित्रांना हेच सांगायचंय की स्वतःचा व्यवसाय करा. आपला महाराष्ट्र सगळ्या भारतात 1 नंबरचं आर्थिक उत्पन्न घेतो आणि पुढे आपल्याला कमी मार्क पडले, आपण डायरेक्ट झाडाला लटकून भाषा घेतो, पुढे उदास होऊन बसतो. आणि जे मुलं शेती करतात ना, त्यांनी फक्त शेतीवर अवलंबून नका राहू, शेतीला काहीतरी जोडधंदा करा. आणि एक लक्षात घ्या, धंदा कोणता असू द्या, त्याला करायला लाजू नका. कारण परप्रांतीय आपल्या राज्यात येऊन धंदे करून एवढे मोठे झालेत का ते आता डायरेक्ट आपलं निम्म राज्य विकत घ्यायला निघालेत. आता वेळ आली आहे सगळ्यांना सांगून द्यायची की मराठी माणूस कशातच मागे राहत नाही. व्यवसाय कोणता पण करा, पण उद्योजक व्हा. संपला विषय.